जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. बोर व्याघ्र प्रकल्पातील वाघच झाले बेपत्ता. वन विभाग झोपेत. कारंजा, हिंगणी, सेलू, आर्वी तालुक्याच्या जंगल व्याप्त भागात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तयार करण्यात आला असून या प्रकल्पावर शासनाच्या करोडो रुपये खर्च झालेला असून देशातून पर्यटक व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येत असतात. परंतु पर्यटकांना वाघाचं दर्शनच होत नसल्यानं पर्यटकांना वाघ न पाहताच परत जावे लागते. या व्याघ्र प्रकल्पात युवराज, बाजीराव, शिवाजी, कॅटरीना, अंबिका, पिंकी नावाचे नर मादी वाघाची वास्तव्य होते. परंतु आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार युवराज नामक वाघ कित्येक वर्षापासून बेपत्ता आहे, तर बाजीराव नामक वाघाचा 2017 मध्ये मृत्यू झाल्याबद्दल बोलल्या जात आहे. तर शिवाजी नामक वाघ सुद्धा कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्याची बाब उघडकीस आली. कॅटरीना व अंबिका या मादी वाघ सुद्धा आपल्या बछड्यासह परिसरात दिसून येत नसल्याची परिसरात चर्चा आहे. परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांजवळ याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचं बोललं जात आहे. याबद्दल वर्धेचे खासदार अमर काळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच बोर व्याघ्र प्रकल्पामधील बेपत्ता वाघांच्या बाबतीतलं आपण वक्तव्य देण्यात आलं होतं आणि चौकशीचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले होते. नेमकं काय मागणी होती आणि काय नेमके आपले पाऊल उचललं? काही वन्यप्रेमींच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून ही माहिती मला मिळाली होती की बोर व्याघ्र प्रकल्पामधले 3 वाघ सध्या बेपत्ता आहेत आणि अतिशय गंभीर विषय आहे. आणि या गंभीर विषयाची दखल घेऊन राज्याच्या वनमंत्र्यांना मी त्या संदर्भात पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांना त्यांच्या निदर्शनामध्ये ही बाब आणून दिली होती आणि त्यांना इतकंच सांगितलं होतं की हा अतिशय गंभीर प्रकार आहे की एका व्याघ्र प्रकल्पातून जर 3 वाघ जर आज या ठिकाणी बेपत्ता होत आहे आणि ट्रेस होत नाही आहे कुठे, तर अशा गंभीर प्रकरणाची आपण तात्काळ दखल घेतली पाहिजे. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.